नमस्कार मंडळी. आजचा विषय आहे निसर्ग आणि प्रेमाच्या अबोल गोष्टी. आजच्या व्हिडिओमध्ये काहीही निष्कर्ष न काढता फक्त आपण या क्षणांसोबत जगूयात. कधी कधी एखाद्या ठिकाणी गेलं की वाटतं वेळच इथे जरा हळू चालते, जणू मन त्या लयेशी जुळवतंय. समोर दूरवर पसरलेलं माळरान दिसतं, त्यातून एक साधी पायवाट पुढं गेलेली दिसते. ती कुठं संपते हे महत्त्वाचं नाही वाटत, तर तिथं ती आहे हेच हलकंसं समाधान देऊन जातं. आजूबाजूला झाडं खूप वेगवेगळी असतात, काही उंच, काही लहान, पण प्रत्येकाची जागा वेगळी, प्रत्येकाचं रूप हे वेगळं असतं. कोणी कोणाशी स्पर्धा करत नाही, प्रत्येक आपापल्या जागेत सुंदर. वरून पक्ष्यांचा थवा जातो, तो क्षणभर नजरेसमोर राहतो आणि पुढच्याच क्षणी आकाश पुन्हा निरभ्र, रिकामं होतं. त्या काही सेकंदातही एक हलकं हसू मागे राहिलेलं असतं. थोडीशी हवा झाडांच्या फांद्या हलवते, पानांची सळसळ ऐकू येते. मोठा आवाज नाही, पण तो आवाज कायम लक्षात राहतो. मातीचा वास, काय बोलायचं या विषयावर, आणि विशेषतः पावसानंतर. तो सुगंध कुठल्याही मोठ्या भाषणाशिवाय मनात उतरतो. अशा वातावरणात प्रेमाची जाणीवही वेगळीच असते. सतत सिद्ध करावं लागत नाही. कधी एकत्र चाललेली पायवाट असते, कधी न बोलताही समजलेला एखादा क्षण. तेव्हाच कळतं, प्रेम मोठ्या गोष्टींमध्ये नसतंच मुळात, ते छोट्या साध्या क्षणांमध्येच असतं. संध्याकाळ जवळ येते, आकाशाचा रंग हळूहळू बदलतो. निळ्यात केशरी, मग गुलाबी आणि शेवटी सोनेरी. दर दिवशी हेच दृश्य, तरी प्रत्येक वेळी ते नवीनच वाटतं. एखाद्या झाडाखाली बसून फक्त समोर पाहत राहिलं की लक्षात येतं, दररोजच्या धावपळीत कितीतरी दृश्य नकळतपणे पुढे जातात. पानांवरून सरकणारा प्रकाश, गवतातली लहान फुलपाखरं, दुरून ऐकू येणारा पक्ष्यांचा आवाज, आणि या सगळ्यांचं एकत्र मिळून कोणतंही प्रदर्शन नसतं, तरीही हे चित्र सुंदर वाटतं. आयुष्यात भेटणारी माणसंही कधीकधी अशीच असतात, ज्यांच्यामुळे गोंगाट होत नाही, पण त्यांची उपस्थिती मात्र कायम लक्षात राहते. त्यांच्यासोबत प्यायलेला साधा चहा, एक छोटासा फेरफटका मारलेली वेळ, किंवा कुठलाही दबाव नसलेलं हसू, यातूनच मोठ्या आठवणी तयार होतात. आजूबाजूचा निसर्ग हेच सांगतो की मोठं काही बोलायला लागत नाही, फक्त बघत राहायचं, ऐकत राहायचं आणि त्या क्षणांना मनात जपून ठेवायचं. कारण काही दृश्य कॅमेऱ्यात कैद होत नाहीत, ती फक्त मनातच कैद राहतात. उगाच नाही वाटत आजचा हा क्षण जपून ठेवावा. तुम्ही जिथे असाल तिथल्या आकाशाकडे एकदा बघा. एखादं झाड दिसत असेल तर त्याच्याकडे बघा. एखादं फूल नजरेत आलं तर त्याचा रंग लक्षात ठेवा. कदाचित आजचा दिवस त्यामुळेच जास्त सुंदर वाटेल. तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका नव्या वाटेवर आणि अशाच काही निवांत गप्पांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.